थोडं जमलं तर जमू द्या, पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. तो शुद्ध आणि स्वच्छ परमार्थ महाराज. तू काय म्हणे पैसा आणलेला हे जण गेले विसरून खऱ्या देवा. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव हे सगळ्या बायका घ्यायच्या, पण योग्य होतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणली महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची. म्हणली इथं इथं म्हणायची. म्हणलं का ग. म्हणली मला दिश्य ती माझ्या त्यांचं नाव ऐकच घेऊ त्यांचं म्हणायचं नाही का. बायका इथं लिटल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्पाचा पप्पा पुष्पाचा कापा. लय गुन्हाचा लागून गेला काय. अशा बाया म्हणला सोड म्हणे तर संसार सुटत नाही. ते बाई लईच कटाळी संसारला. म्हणली जीवच देते. नवरा म्हणला जा द्यायचा. महाराज हिनं रातचं 12 वाजता जीव द्यायला निघाली. अर्ध्या वाटेत गेली. नवरा भेटला. म्हणला चालली का. म्हणली काय करू. नवरा तसला, सासू तसली, सासरा तसला, त्या नंतर त्याचा आव्हान कटाळे म्हणली. कुणासाठी राहू. तू बी लई कडू आहे म्हणली. तुझ्यासाठी बी राहण्यात माझं नाही. तिथे म्हणली जीव. नवरा म्हणला मला काही प्रॉब्लेम नाही. तू चालली. मी काय तुला अडवाय आलो नाही. माझा फक्त एक प्रश्न आहे. ती म्हणली काय प्रश्न आहे. ती म्हणला जीव द्याय चालली ना. म्हणली मग. ती म्हणला खंजीर कशामुळे घेतला. ती म्हणली हवं रातचं इचू काट्याचं लय वेळ वाटतं महाराज. तुम्ही सांगा यांना पुरकर. जर इचू काट्याचं वेळ वाटतं तर जीव देईन का. मग असं संसारी जीव वेगू वेदशास्त्र वारी. अरे करा रे. मी सांगते बायको करा. अरे रेणापूरचं गडी करा. एकीत समाधान होत नाही अजून 2-4 करा. लय मनावर घेऊन देवाला 16,108 होत्या. तुम्ही 2-4 केले पण काय बिघडते. हा तेवढं मात्र खरं आहे बाबाचं का. नाही बाबा कोरोनात लय मजा आली. तुम्हाला काय सांगायचं. कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लय चांगली झाली. नाट्य सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काय वादच नाही. जिचं काही एवढं ना ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत ह्याला सकाळी कळलं हिला लाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली महाराज. मी तर म्हणजे 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे. येऊ दे येऊ दे. लय माजली होती लोक. बासमती शिवाय तांदूळ खात नव्हता कडू. आता रेशनचं खातंय महाराज. त्याला माहित कोरोनाची उभी भेटत नाही. लय मजा आली महाराज. तुम्हाला तर कळलं असेल का पैशाला सुद्धा किंमत. करोडपती नवरा असू द्या करोडपती, पण पॉझिटिव्ह निघू द्या. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची मोत्या. तेव्हा त्याला कळलं जिला सखो सखो म्हणायचं ती दुःखाचं कारण आहे. करा रे बिंदास्त बायका करा. मला काही संबंध नाही बरं तुमचा. मी तर पोरासोरांना सांगते प्रेमही करा रे दादा हो. तुम्ही नाहीतर काय दात पडक्या डांगऱ्यानं प्रेम करायचं का का. अरे करीत जा रे. फक्त प्रेम कशाला म्हणतात ती बी ऐका. गोरी दिसली नाला थांबली की माझीच आहे त्याला प्रेम म्हणत नाही महाराज. येण्यासारखं मूर्खासारखं प्रेम करी जात जाऊ नका. अरे जरा स्टँडर्ड लेवल बघून प्रेम करत जा रे. प्रेम प्रेम काय तुम्हाला सांगतो महाराज. सगळीच पोरं वाईट नाही दादा. सगळीच नाही. महाराजात अशी काही संपत्ती आहे ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अरे नवल वाटतं त्या पोरांचं ते सत्यामध्ये पंक्ती वाढायला असतं. काय स्वार्थ आहे त्यांचा. पण जीवाचं रान करून ते सत्यामध्ये कष्ट करतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घोडं वाजतात. वय का पण धोत्र घालतात त्याग करतात आई शारोमाचा. तर मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल आहे का म्हणतात तुला. तुझं वय काय तू करते काय. अगं तुझ्या वयात असं स्टँडर्ड राहायचं. स्कूटीवर भरभर भरभर फिरायचं. जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा. असे स्टँडर्ड कपडे घालायचे. ते तिला सोडून आणि डांगऱ्यागत कमर बांधून इठल 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 इठलच करायचे. तुझं इठल इठल करायचं. म्हणजे किती लोक इडी बघा. पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर म्हणजे वाईट. ज्याला मटण चावण्यात त्यानं माळ घातली तो महाराज. आणि आम्ही तरुण वयात परमार्थ केला तर आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला. करीन तरी काय तो तपच करणार आता. तो योगी जरा भगवे कपडे घातले जरा लांब मोठा लावला की योगी महाराज. आणि आम्ही जरा फटका बोलतो तर आम्ही भोगी का तर आम्ही पैसाच घेतो ना. पण आम्ही तोंडावर सांगतो की आम्ही घेतो. काही काही महाराज लोक म्हणतात आम्ही पैसे घेतले. तुम्ही पैसे
पैसे घेत नाही, तुम्ही पैसे वाले जवळ ठेवता. तुम्हाला गरज काय रे पैशाची? बिना पैशाचा मठ कसा होतो तेच मला कळत नाही. जरा डोळे उघडीत जा. जोवर या मनाचं ऐका तर वाटोळच आहे आपलं. लय बेकार मन. मन कधी लोकांचं चांगलं कर म्हणी, वाईट केल्याशिवाय सोडीत. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, ज्या कवितेमध्ये एक दृष्टांत आहे. जंगलाला आग लागलेली असते, हाती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात, पण एक छोटी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात, नावं ठेवतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? चिमणी आहे तू, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? विझणार आहे का? व्यासपीठावरच आहे, विझणार आहे? प्रॅक्टिकल विचार करा, विझणार आहे? नाही. आणि लोकांचं हसणं साहजिक आहे. अहो केवढे आहे तू, इथं आम्ही एवढे मोठे, आम्ही पळून चाललो, तू चिमणी, तुझ्या जे आग विझणार आहे? चिमणी गोड उत्तर देते, खरंय दादा तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आता राठोड कुटुंबानं एवढा सुंदर कार्यक्रम केला, सगळं गावात चांगलं म्हणेन असं, मंदिर बांधलं तरी गाव चांगलं म्हणेन असं, आता गाव चांगलं म्हणणार, पण 2-4 तरी खोट बोलणारच. ते म्हणणारच दादा. त्याला काय असतंय? पैसा आहे, कुठंतरी खर्च करायचा दादा, हे लक्षात ठेवा. मग जीवनामध्ये काहीही झालं ना, काहीही झालं तरी लोकांचं ऐकून कधी परमार्थ करू नका. आवडे देवासी तो ऐका प्रकार. लोकांचं ऐकून जर आपण परमार्थ केला ना, आपण सुखी राहणार आहे ना लोक आपल्याला सुखी राहू देणार आहे. पण लोकांचं ऐकूच नका. चांगल्या कामात कायम आपला हात असावा, हे कायम लक्षात ठेवा. चला जाग्यावर या. मग देवाचं दार आहे, तिथं जाणं आम्हाला काम आहे, आणि तिथं जायचं म्हटलं या मनाला तिथे न्यावं लागणार आहे. नाही तर तिथे मन गेलं की आम्हाला 4ही बंधनातून सुटका आहे. बर, कुठली 4 बंधनं त्यात आम्ही गुंतलो? कर्म, संसार, जन्म, मृत्यू, वासना. त्याच्यामुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म येतो. पहिलं कर्म, अदश्चमनानुसंधतानी कर्मानुबंधेने मनुष्य लोके केल कर्म झाले, त्याची भोगाली उपजले मेले. आजा गेला पंजा मेला, बापा मसनाता गेला, देखते नातू बनतो तोही. हे कर्म आहे, कर्माने बांधलेला माणूस आहे. कर्म नाही असा फक्त योगी. योगी येतो हे करीती परिकर्मे त्यांना बनते ते सांगितले आहे संगती अहमभावाची. ज्यांच्या ठिकाणी अहम ही वासना नाहीये त्यांना कर्म बंधन नाही. माऊली अजूनही जिवंत आहेत. काय ते अमर आहेत, त्यांना कर्मच नाहीये, त्यामुळे ते मरूही शकत नाहीत. आणि ते पाहिजे तेव्हा तू कोपरा घे ना मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा पाहिजे तेव्हा एका वेळा करी या दुःख. हे संतांच्या हातात आहे, तुमच्या आमच्या नाही. हे आपलं आहे. दुसरं आहे संसार. सोडून चालत आणि सोड म्हणलं तर सुटत. एक बाई लईच कटाळली संसाराला, म्हणली मी जीवच देते. नवरा म्हणला दे जा, मी दुसरी करतो. त्याला काय असतं, मजा आहे महाराज, तू दे म्हणला जीव. बायको म्हणली तुझ्या जीवावर आलते र कडू, तुझा असा बोलत हो. आता काय करा? नाही म्हणला दे जा, म्हणला दे. खरं सांग काय, या कलियुगात कोणी एकनिष्ठ राहिलं नाही दादा. पहिलं एक नवरा बायको काय, म्हातारा 100 फुटावर असलं आणि म्हातारी महाग जरी 100 फुटावर असली तरी म्हातारा कधी महाग वळून बघत नव्हता म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे. कळलं त्यालाच, कळलं महाराज. त्याला विश्वास होता आपली म्हणल्यावर आपल्याच माग. आता राहिलं का? आजकालचे नवरा बायको गाडीवर बसताना बघितले तुम्ही, थोडं झोबल पण बोलणार आपण. ती बसताना अशी बसते मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही म्हणून धरून ठेवायची महाराज. कुणी कोणाचं ऐकत नाही महाराज. अशीच नवरा बायको गाडीवर चालली होती, नवरा जरा जास्त गाडी पळवत होता. बायको म्हणली हळू बळा, म्हणली गाडी हळू चालव. नवऱ्याला राग आणि तिथं स्टँड मारलं, इथली कडला गाडी. म्हणलं तुझं बसायचं काम आहे, माझं चालवायचं काम, लय शहाणपणा करायचा. बायको म्हणली तू चल घरी. बायकोनं गोड बोलून घरी निघाला, रस्त्यात काहीच बोलली नाही. घरी गेली, असलं पिठलं तिखट केलं, डबाभर चटणीच त्या पिठल्यात टाकली. नवरा म्हणला का ग एवढं तिखट? ती म्हणली आहे खायचं काम, करायचं काम, लय उठवायचं नाही महाराज. तशी आपली अवस्था आहे. इथं कुणी कुणाला कमी. ह्याला श्रीकृष्ण भगवान जरा अवघड सांगतात. उर्दू मूळ मध्ये शाखा श्वेतम प्राहुर्वयम चंदन यस्य परणाने यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फंदन आकाशात मूळ आहे, त्याला किती पाणी घालत सुख लागणार. पण आमच्याकडे धीर नाही, संयम नाही. आमचं कसं आहे, आज नारळ फटला की उद्या देव पावा वाटतो, आज मला घातली की
की उद्या महाराज झाला पाहिजे, लगेच पाकिट आलं पाहिजे, शक्य आहे का? अरे थोडा धीर धरा, धीर धरीत जरे. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, पण झाड वाढत नाही. शक्य आहे का? हटाळ करी. जर पाणी घालताय, खत घालताय, तर झाड वाढलं पाहिजे की नाही वाढलं पाहिजे? वाढलं पाहिजे दादा, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. माणूस म्हणलं वाढत नाही. म्हणलं वेळ आहे का? तुझं रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. म्हणजे काय चुकलं का? म्हणजे माझं चुकलं का त्याचं चुकलं? ह्या लोकांच्या उपटायच्या सवयीमुळे लोकांचं चांगलं होत नाही महाराज. म्हणून जरा कमी करा उपटी, लोकांची बिन स्वतःची बी महाराज बरं का. थोडा धीर धरा रे, थोडा संयम ठेवा. कोरोनाचा विषाणू दिसला का? दिसला? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो महाराज. तरले प्रति हा भरवसा नामधारकाचा. तरलं रे दादा, काय नाही तरलं, सगळं तरलं माझ्या भगवंताच्या नावाने, फक्त विश्वास ठेवा. महाराज भविष्य बघा, ये इकडे तुला दाखवते. भविष्यच बघायचंय ना. तुमच्या कर्मावर अवलंबून. रेषा खऱ्या असतात, अर्थात खऱ्या असतात. रेषांवर बऱ्याच काही गोष्टी अवलंबूनही असतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोकळे राहा. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यावीन मनोरथ आहे, नाही सुप्त सिंहाच्या प्रविशंदे मुख्य मृगा. न कर्म करता कार्य सिद्धीला कसं जाईल? अरे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण गेलं, ऐकलं का दादा? परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली दादा. ती म्हणली मी अभंग म्हणून दाखवते ताई तुम्हाला. म्हणलं नामदेव राहायचा, तुकोबा राहायचा, ज्ञान म्हणली माझाच आहे. पण मग दाखव म्हणून आता म्हातारीनं अभंग चालू केला. 3.5 स्वरामध्ये म्हातारी अभंग म्हणत होती. काय गोड असेल पीटी मास्तर दादा, तुम्ही धरून दाखवा बरं 3.5. तुम्हाला स्वतः आता यायचं नाही महाराज. इतक्या गोड स्वरात म्हातारी म्हणत होती. आणि तेव्हा काय स्वर लावते म्हाताऱ्या. आणि तेव्हा तुझ्या काय घेतल्या माझ्या म्हण लहान ऐकायचं शेमाशी म्हणती काकडा. आणि तेव्हा तुझ्या काय घेतल्या माझ्या म्हण घेतला मोबाईल लावते त्याला फोन. देवाला हिथं आमच्या जिंदगी गेल्या टाळ खुटून. पर काकडा म्हणून आतली गुटी आज जायची पायी आली तरी आम्हाला, मला तर लईच राग आला देवाचा. म्हटलं मी मेली हिथं काय म्हातारीला बरं दिला देवानं, म्हणून मला नाही डंगरीला बरं भेटलं. मी म्हणलं पुढं. म्हणली देवा तुझ्या काय आता घेतलं माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवा तुझी आठवण लई ती म्हणून तुला मिस कॉल देते. देवाला हिथं मिस कॉलवर पोरगी पटना, तू देव पाठव काय निघाली. अरे जरा तरी बॅलन्स टाकून परमार्थ करा रे. आणि काय ती देवाची गाणी तर माय काय बी हो देवाची गाणी त्या डीजे मध्ये वाजवत्यात. पंचमीचं चांदन चमक लाख लाख आंबा खेळती झोका. जो अक्का निष्ठलेवर तुला कळणार काय मजा असते ती. तोवर तुला नाही सुधारायचं रे. तू बाजार मानलाय का परमार्थाचा. म्हणजे आमचं कसं झालंय, कर्म झालंय कमी, दिखावा झालाय, ज्ञान झालंय कमी ना अहंकार झालाय. नामदेवराय सांगतात लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटे एवढे डोळे. आता हे कळायला सुद्धा तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे. परमार्थ हा न हे लेकुराचे. नामदेवरायचे कुठ अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले माऊली. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरली पिले 12 हत्ती. आणि व्याली कोण? मुंगी. माय मुंगी. मुंगीचं दूध किती? 17 रांजण पिले किती? 12 हत्ती. आणि दूध कोणाचं? मुंगीचं. खरं आहे का? लोक म्हणले संत तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. दिसतंय ते खोटे माऊली. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती. लटके जे बोलती त्याचे वंशज नरकाला जाती. खोटं बोललं तर कोणच्या कोण नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही, कारण आम्ही वासनेत गुंतलेली माणसं नाही. खोटं कुठल्या स्वार्थासाठी बोलणार आहेत आम्ही. जर आम्हाला आशाच नाहीये तर खोटं का बोलायचं आम्ही. खरंय कर्म चिमणी इतकं झालंय, पण दिखावा वाटी इतका झालाय. ज्ञान राळ्या इतका, अहंकार गाडग्या इतका झालाय. ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही. एक तर चिमणी उडेल तरी नाही तर चरेल तरी उडता उडता चालणार नाही. हे जगात त्रिकाल सत्य महाराज. थोडं डोक्यात घ्या. परमार्थ सोपा आहे. तू काय म्हणे सोपे.
शहाणा तो धनी फार सोपा आहे, पण भाव पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना दैव, नकाई निसंदेह, गुरु विना अनुभव, भवबळे आकळे, येणे विना करतरी आवडे. तुका म्हणे भाव एक भावाची कारण काही नाही, काही न लगे आणि काहीच नाही हो. स्वार्थ नाहीये, वासना नाही, एक भाव आहे. मैया वश मनोयुक्त युक्ता उपासते श्रद्धया प्रयोपेतास्त मी युक्त तमामता. कारण एकच आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, म्हणून तू आमचा आहेस, म्हणून तुझ्या दारात आम्हाला यायचंय. कारण आम्हाला विश्वास आहे, आम्ही तुझ्या दारात आलो की संसाराचं बंधन आम्हाला राहणार नाही. ते शमान समुद्र मृत्यू संसार सागरात भावानी नक्षणात पार्थ या विषय चेतसा. जर मी तुझा सारथी आहे तर मला गरज नाहीये कशाची. तुझं नाम न घेता तरला असा मी जगात ऐकला नाही, आणि तुझं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला असं कोणी देखील ऐकला आणि नाही ऐकला. म्हणून विश्वास आहे, तुझ्या दारात आलो की हेही बंधन तुटलं. तिसरं जन्म मृत्यू, काळजी करू नका रे. अरे तुकाराम नाम घेता कापे यम, एवढी ताकद जर त्या नामात आहे तर जन्म मृत्यूचा विचार कुठे करता. चौथं आहे वासना. एकदा त्याच्या दारी जा. वासना काय, अहो पंढरीची वारी ही साधी करा हो. प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतो, आशा राहत नाही. काही काहीची सुटत नाही म्हणा. काय काय वारीला जरी आले तरी रसगुल्ल्याचे लाडू घरी घेऊन येतात. तू वारीला येतोस कसं झालं म्हाताऱ्या बघा, टाकीत सुद्धा नाही त्या पिशव्या, तसेच डोक्यावर घेऊन फिरणार. तुम्ही आम्ही पंढरीची वारी केली पण देवाला भेटायचं म्हणून नाही, महिनाभर बायकोपासून सुटका म्हणून करताच कशाला. वासना ठेवून परमार्थ करायचा. वासनेच्या संगी नको जाऊ. ह्या बंधनामुळे तुम्हा आमचा अवघड आहे. मी चारही बंधन तुम्हाला त्रास देतात. मग ही चारही बंधन सुटतील. तू नसलास ना रे देवा. पहिलं सगळं गोड होतं, पण आता अवस्था इतकी आहे, लोकांना वारी झाली काय नाही झाली काय फरक पडत दिसत नाही का रे दादा तुम्हाला. मोठ्यांच्या पोरांच्या लग्नाला पब्लिक चालतं पण सप्त्याला चालत नाही. राज्यसभेला पब्लिक चालतं पण वारीला चालत नाही. तुमचे काय डोळे फुटले का रे, तुम्हाला दिसत नाही. पण खरंय दादा, सत्य पुढे शहाणपण कुठं चालतं. आणि आम्ही अशा जाती, आम्हाला कोण म्हणलं की नाही धर्म बदल तुला सरपंच करतो. आम्ही धर्म बदलाय बसलोय पण सरपंच व्हायला बसलोय. आम्हाला कार्यकर्ता व्हायची लय हौस आहे दादा. तरुण मंडळीला माझी विनंती, व्हायचंय तर मावळा व्हा, कार्यकर्ता नको. गरज मावळ्यांची. लाज वाटते मला जेव्हा 20-25 पोरं साहेबांच्याकडे साहेब 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 खरी पाय पडतो का. मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले. 500,000 मतदान करणार आहे आपल्या जाती. आपल्याला इतिहास कळणार आहे का. आपलं कसं आहे, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल साडी. तुझी दाढी जळू दे पण माझी पीठ पेटू दे. असल्या जाती आपण. आमच्या देशात 1000चं बंडल त्याच्या खिशात, त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं. करा परमार्थ. काय फायदा आहे तुमचा. तुम्ही जर सत्याने वागू शकत नाही, खरं बोलू शकत नाही, परमार्थ करण्यात मजाच काय रे दादा. किती तोंडानं हरी हरी करा आणि माल घरी ठेवा, काही फायदा नाही तुमच्या हरिहरीचा. सत्याने वागत चला, जरा खरं बोलायला शिकत जा. अहो आपण इतके प्रामाणिक लोक आहेत, आपण इतके प्रामाणिक लोक आहेत की आपल्या प्रामाणिकपणामुळं पानपोईवरचा ग्लास साखरेनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. समजून घ्यायचा. विनोद सुद्धा कळला पाहिजे. काही काही लोकांना विनोद करत विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे सुद्धा कळलं त्यालाच कळलं. माझं कीर्तन झालं, दोघ जण हसत होते. म्हणलं दादा झालं आता का हसता. ती म्हणला पहिली सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढे वेळ काय कशाला गेलता काय. कीर्तन झालं, एक कार्यकर्ता उभा राहिला. ते म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलाताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गावाला तर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी अजून हाय मेल्या. लय येडे लोक रे दादा. लोकांचं कसं आहे, गोरी बायको केली हीच म्हणतात बरी दिली, काळी बायको केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचर्य राहू का. अरे तुमचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. परमार्थ कुठं करता. मर द्या. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर देव सेवा